श्रीराम जय जय राम। वेदाप्रमाणे नामही अनादि अनंत अपौरुषेय आहे। शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की कृतयुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने आणि द्वापार युगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते, परंतु कलियुगामध्ये त्यांपैकी काहीच साध्य होणे शक्य नसल्याने भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते। शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की 3.5 कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते आणि 13 कोटी जप केला असता भगवंताचे दर्शन होते। मला आपण महत्त्व देऊ नका, पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो ते ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांसारखे संत कधी वेदबाह्य बोलतील हे शक्यच नाही। वेदांना जे परमात्म स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्रूपत्वाने जाणतात। सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली आहेत, म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असे सांगितले। वेद भगवंताचे वर्णन करतात, नाम देखील भगवंताचेच अस्तित्व प्रकट करते। प्रत्येक वेदमंत्रांच्या आरंभी हरिओम असे ते नामच आहे। जसा वेद हा अनादि तसे नाम हे अनादि, जसा वेद हा अपौरुषेय तसे नाम हे अपौरुषेय, जसा वेद हा अनंत तसे नाम हे अनंत आहे। प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले म्हणून ते अनादि साधन आहे। इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधने आहेत, भगवंताच्या नामाला ती नाहीत। नाम हे आगंतुक नाही। आदी नारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम होय। म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण नाम घेत जावे, किंबहुना आपण नाम घेतले तर वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे। वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय। ती करीत असताना म्हणजे वेद म्हणत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे, त्यांच्या अर्थाकडे असावे। अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावे। आपण नेमके तेवढेच विसरतो। नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये। आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे। भगवंताला लबाडी खपत नाही। आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवितो। इतक्या तन्मयतेने नाम घ्या की मी नाम घेतो आहे हे सुद्धा विसरून जा। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल, पण ते तात्पुरते असते। नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते। श्रीराम जय जय राम। गुरुपौर्णिमेचे प्रवचन 1। ईश्वराला साक्ष ठेवून मी असे सांगतो की माझ्यापाशी अनुग्रह घेणाऱ्यांमध्ये सुद्धा मी रामच पाहून वागलो। जर सर्व ठिकाणी राम भरला आहे तर शिष्यामध्ये तेवढा तो नाही का? तो माझ्यापेक्षा लहान आहे, हीन आहे, दीन आहे, अज्ञानी आहे,
हे पूर्ण जाणून सुद्धा मी त्याला रामरूप पाहिला. मला वाईट मनुष्य असा दिसतच नाही, नाहीतर तो मनुष्य होऊन जन्माला आलाच नसता. माझे कोणी ऐकत नाही असे मला वाटत नाही, तसेच मी कुणाचे रक्षण करतो असे मला वाटत नाही. माझे मला रक्षण करता आले नाही, ते भगवंताने केले. तिथे मी जगाचे काय रक्षण करणार? लहान मुले आणि पेन्शन घेतलेली माणसे मला आवडतात, कारण ती मोकळी असतात, त्यांना बंधन नाही. विद्वानांच्या बद्दल मला आदर आहे, पण प्रेम नाही. त्यांच्यामध्ये असणाऱ्या सरस्वतीबद्दल मला आदर आहे. श्रीमंताच्या बद्दल मला तिटकारा आहे, कारण पैशाच्या आधारावर ते भगवंताला विसरतात. मला विद्वानापेक्षा अडाणी आवडतो आणि श्रीमंतापेक्षा गरीब आवडतो. तसेच मला शहरात राहण्यापेक्षा खेड्यात राहणे आवडते. मला काय आवडते ते मी सांगितले. हा एकेकाचा स्वभाव असतो. सगळ्या साधूंना असेच आवडेल असे काही नाही. एखाद्या मनुष्याला सांगितले की तुझा डोळा घरी ठेवून तू माझ्याकडे ये, तर तसे त्याला करता येणार नाही. त्याचप्रमाणे मला नामाशिवाय राहता येत नाही. जिथे नाम आहे तिथेच मी आहे. माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर हेच की आपण काळजी करायची नाही. परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावे. मुलांना आणि मुलींना माझे सांगणे असे की तुम्ही आईबापांची आज्ञा पाळावी. जे करायचे ते मनापासून करावे. प्रामाणिकपणा सोडू नये आणि भगवंताला विसरू नये. लहान रोपटे चांगले खतपाणी घालून नीट सांभाळले तर ते मोठे होऊन अनेकांना सावली आणि आश्रय देते. तसे लहानपणी चांगले वागले तर पुढे खरे मोठेपण येईल. मला भेटायला येणाऱ्या मनुष्याच्या मनात काय येते ते सर्व मला समजते, पण व्यवहाराच्या उलट चमत्काराचा प्रकार दाखविणे बरे नाही, म्हणून मी ते कधी प्रकट करीत नाही. मी तुम्हा सर्वांच्या कानाने ऐकतो. आपल्यापैकी कुणीही मनुष्य दुश्चित्त झाला की माझे मन अस्वस्थ होते आणि नंतर ही अस्वस्थता कुठून आली याचा शोध करू लागलो की दुश्चित्त माणसाचा मला पत्ता लागतो. माझ्या माणसाने उगीच काळजी करू नये. मी ज्याची हमी घेतली आहे त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी. माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो की भगवंताच्या इच्छेने प्रपंच केला तर त्यामध्ये काही बिघडत नाही. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतला आहे, मी तुमच्याजवळ आहे असे मी सांगतो त्यावेळी ती व्यक्ती नसून परमात्म स्वरूप तुमच्याजवळ आहे असा त्याचा अर्थ असतो. मी तुमच्याकरिता सर्व काही करतो आहे. तुम्हाला जे काही होईल ते तुम्ही करा, पण तळमळ करू नका. मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला प्रेरणा करतो असे का मानित नाही. वास्तविक जे जे काही तुम्ही करता आहात ते मीच करतो आहे. माझीच इच्छा तशी आहे असे मनी दृढ धरून वागावे. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.